कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. जीवत्वाची खंत स्वरूपी विराली, श्रीराम जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ. जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला, श्रीराम समर्थ श्रीराम. परम पूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परम पूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार. परम आदरणीय काका यांना साष्टांग नमस्कार करते. आदरणीय श्रोती पठण करणाऱ्या नीलाताई यांना पण साष्टांग वंदन करते. त्याचप्रमाणे आज पुसद या गावावरून या ठिकाणी दाम्पत्य त्यांच्या या पवित्र वास्तूमधून आपलं हे चिंतन होत आहे. त्या पवित्र वास्तुदेवतेला आणि तर नाही दाम्पत्यांना साष्टांग नमस्कार करते. ते आपण तर जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान वंदना करते. ते आपण जगदीश मूर्ती तेवढे बैसावी एकांती, स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला चिंतनाला प्रारंभ करते. आजचं चिंतन सुनील काका घेणार होते पुस्तकवरून, परंतु त्याऐवजी मी घेते आहे. आणि म्हणून आपल्याला आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही, कारण आज संगती भाष्य आहे आणि संगती भाष्य असल्यामुळे आज हे मी घ्यावं असं सुनील काकांनी मला तुला सांगितलं, आज्ञा दिली. याचं संगती भाष्य आहे, तू घेऊन घे. म्हणून मी आज संगती भाष्य घेते आहे. आज आपल्याला कोणताही मंत्र होणार नाही, 7वा मंत्र होणार नाहीये, फक्त संगती भाष्याकडे प्रकाश टाकणार आहोत. आचार्यांनी संगती भाष्य का दिलेलं आहे आणि कशा पद्धतीने मांडलंय श्रवण आपल्याला कल्पना आहे. 8 दिवसानंतर आपण आज श्रवणाला, मांडुक्याच्या श्रवणाला सगळेजण सज्ज झालेले आहोत. आणि 8 दिवसामध्ये या दिवाळीच्या या धमाक्यामध्ये, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये, पाहुण्यांच्या या गर्दीमध्ये आपल्या याच्यावर तर निश्चितपणे काही प्रमाणामध्ये धूसर होऊ शकतो. म्हणून थोडस 5 मिनिटाचा गोषवारा मागचा करते. एक या संपूर्ण आढावा घेता, मांडुक्याचा आढावा घेता एक गोष्ट लक्षात आली की मांडुक्य हे समजायला पाहिजे तेवढं सोपं नाहीये, कल्पना आहे. परंतु मग याचा अभ्यास आम्ही करायचा नाही का? जर हे कठीण आहे तर मग फक्त ज्यांचं खूप श्रवण झालं त्यांनी श्रवण करायचं का? असा एक पद्धतीचा सूर श्रोत्यांकडून या 8 दिवसामध्ये आम्हाला अनुभवाला मिळाला. आणि म्हणून आधी मी त्या ऐकू आलेल्या सुराचं थोडस निराकरण करते, त्याला उत्तर देते आणि मी पुढल्या विषयाला सुरुवात करते. असा एक सूर श्रोत्यांकडून आला की मग हे कठीण आहे तर मग आपण सोडून द्यायचं का, किंवा आम्ही चालेल का नाही ऐकलं तरी. परंतु मला सगळ्या श्रोत्यांना एक विनंती करायची की ज्यावेळेला आम्ही श्रवण करतो त्यावेळेला श्रवण करण्यामध्ये निश्चित पद्धतीचे 3 पद्धतीचे श्रोते असतातच. तर आपण स्वतःला कमीपणा मानून घेतो ते अर्थ म्हणजे त्याच्यामध्ये आपण स्वतःला कमीपणा कधी मानून घेऊ नये.
तीन पद्धतीचे श्रोते असतात. पहिला श्रोता असतो की तो अगदी नुकताच त्या श्रवणामध्ये आलेला आहे. परमार्थाचं श्रवण, आध्यात्मिक श्रवणामध्ये जो नुकताच आलेला आहे असा प्रथम पाऊल टाकलेले श्रोते असतात. काही 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 वर्षांपासून श्रवण सुरू आहे असे मध्यमवर्गीय श्रोते असतात आणि काही श्रोते हे उच्च दर्जाचे असे असतात, तयार कानाचे असे असतात. ह्यात कमीपणा म्हणण्याचं काही कारण नाही. हो, आम्ही आत्ताच श्रवण सुरू केलंय, आम्ही त्यांच्यासारखं नाही, आमचा अभ्यास कमी, असं कधी करू नये. तीन कॅटेगरी श्रोत्यांमध्ये सगळीकडे असतात. मोठ्या मोठ्या प्रवचनांमध्ये सुद्धा तीन कॅटेगरीचे लोक येऊन बसतात. जसं सिनेमा पाहायला सगळ्याच पद्धतीचा वर्ग येऊन बसतो ना, लहान मुलं पण असतात, मोठे असतात आणि वृद्ध पण असतात की नाही. आणि जो तो आपापल्या याच्याप्रमाणे त्या सिनेमामध्ये अर्थ म्हणा किंवा प्रसंग टिपत असतात. लहान मुलांना त्या सिनेमामधला फक्त लहान मुलांचे सीन चांगले वाटतात आणि ते मध्यमवर्गीय असतात त्यांना त्यांच्या मध्यमवर्गीयाचे सीन चांगले वाटतात, ते एवढेच द्यायला आवडतात. आणि वृद्धांना त्यांच्या वयाचेच आवडतात. म्हणजे जो तो आपापल्या कॅटेगरी प्रमाणे आपापल्या याच्याप्रमाणे त्याचं श्रवण घेत असतो. अगदी त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा त्यावेळेला मांडुक्यचं आम्ही श्रवण करतो आहे. कोणीही असं समजू नये की आम्ही कमी आहे. सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपण आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे श्रवण करावं. मग कसं करावं? साठी 2 मिनिटं मी आपल्या सगळ्यांचं की अभ्यास, मांडुक्याचा अभ्यास सगळ्यांनी कसा करावा, ज्यांनी त्यांनी आपली परीक्षा करावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे मांडुक्याचं प्रत्येक श्लोकाचं जे स्ट्रक्चर आहे, ही रचना आहे प्रत्येक श्लोकाची, ही रचना या श्लोकाचा, प्रत्येक श्लोकाचा जो अन्वय आहे, रचना अन्वय, जो मला अन्वय म्हणायचा आहे, स्ट्रक्चर म्हणजे अन्वय म्हणायचं आहे, अर्थ म्हणायचा आहे. हा अर्थ जसाच्या तसा घेऊन त्या अर्थाप्रमाणे श्रवण होतंय की नाही कोणी पाहावं. हे ज्यांचं अनेक वर्षापासून श्रवण झालेलं आहे, श्रवणामध्ये त्यांचं तयार सगळ्या कन्सेप्ट तयार झालेले आहेत, त्यांनी बघावं स्ट्रक्चर प्रमाणे माझं श्रवण होत आहे की नाही, किंवा माझा अभ्यास होत आहे की नाही. श्लोकाच्या स्ट्रक्चर प्रमाणे लक्षात आलं, श्लोकाचा प्रत्यक्ष अन्वय, त्या अन्वयाप्रमाणे मी श्रवण करतोय की नाही, मी माझी ती उकल करून घेतोय की नाही अभ्यास करताना. असे या पद्धतीचे श्रोत्यांनी अशा पद्धतीचं श्रवण मांडुक्याचं केलं, त्यांना ते कठीण जाणार नाही. तर मध्यम जो वर्ग आहे, मध्यम श्रवण करणारा जो वर्ग असतो, काही वर्षाचं श्रवण झालेलं आहे, अद्याप काही कन्सेप्ट आहे, त्यांनी श्रवण कसं करायचं, त्यांनी श्रवण करताना त्या श्लोकामधला जो अन्वय आहे, त्या अन्वयाला धरून त्यामध्ये असलेली जी मांडणी आहे, मांडणी आणि अन्वय याचा फक्त काय करायचं, अर्थ लावत द्यायचा, याचा फक्त समन्वय साधायचा. पहिल्या वर्गाचा श्रोता जो आहे त्यांनी त्या स्ट्रक्चर प्रमाणे तो श्लोकाचा माझा अभ्यास होतोय की नाही, माझं चिंतन होत आहे की नाही, मध्यम त्यांनी समन्वय लावायचा, फक्त श्लोकाच्या अन्वयाचा आणि होत असणाऱ्या मांडणीचा समन्वय लावत लावत अभ्यास करायचा. आणि जो अगदी नवीन श्रोता आहे, मांडुक्याला कोणी जॉईन झालंय, कोणी आधी झालेला आहे, त्या श्रोत्यांचं काय हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो श्लोक आपला चालू आहे, या श्लोकामध्ये या श्लोकाचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा आहे. आणि त्यासाठी तो मला अर्थ समजावा म्हणून माझ्या श्री गुरूंनी काय साधन या श्लोकाच्या अंतर्गत दिलेलं आहे, श्लोकाच्या अंतर्गत दिलेलं जे साधन आहे, ते साधन शोधक दृष्टीने जर श्रवण केलं तर मांडुक्य सगळ्या पद्धतीच्या लोकांना छान समजत. आणि मग हे कठीण आहे असं वाटत, सगळेजण मांडुक्याचा आनंद घेऊ शकतील अशा पद्धतीने श्रवण केलं. माझे गुरु मला फक्त साधन सांगतात आहे, माझी परिपक्व बुद्धी जे झालेच नाही, परिपक्व बुद्धी लागते. परिपक्व बुद्धी
होण्यासाठी माझे श्री गुरु मला कोणतं साधन. आवाज अडखळतोय ताई, आवाज अडखळतोय जरा. आता बघा, आणि ह्या अनुषंगिक जर हे श्रवण झालं, सगळ्या पद्धतीच्या मांडुक्य छान संपलेलं, त्याचा परिणाम प्रत्येकावर सुंदर होईल, जो अपेक्षित आहे तोच होईल. एक सूर या 8 दिवसामध्ये श्रोत्यांकडून जाणवल्यामुळे ही मांडणी केली आणि थोडे आपले 10 मिनिटं निश्चित घेतले. म्हणून श्लोकाचं अन्वय लक्षात घेऊन त्या अन्वयाप्रमाणे आपली भूमिका आपण जर ठेवली तर आम्हाला मांडुक्य हे कठीण जाणार नाही, आणि ह्यालाच अभ्यास असं म्हणतात. मग हे सगळं कठीण होऊन जाईल, मांडुक्य फार कठीण आहे असं आपण म्हणू. कठीण नाहीये, अत्यंत सोपं असं आहे. ते मला सोपं करून घ्यायचंय माझ्या श्री गुरूंकडून, हे लक्षात ठेवायचं. असो, अभ्यासाबद्दल इतकं बोलणं झालं, विषयाला हात घालूया. मांडुक्याचा विषयच आहे की हे जग निर्माणच झालेलं नाहीये, हाच या मांडुक्याचा विषय आहे, जो की आम्हाला जगाचा सतत अनुभव येत असताना सुद्धा ते निर्माण झालं नाहीये. या समजुतीमध्येच हे जग निर्माण झाले, ह्या समजुतीमध्ये जग असतो, आम्ही असतो, जीव असतो, आणि जग निर्माणच झालं नाही असं शास्त्र सांगतं. आता या दोनचा समन्वय लावणं आम्हाला लावावं लागेल की नाही. ज्या जीवाला वाटतंय की हे जग निर्माण झाले, त्या जीवाची ही अपरिपक्व बुद्धी आहे, अपरिपक्व बुद्धी आहे, आणि आता तिला परिपक्वतेकडे आम्हाला घेऊन जायचं आहे. आणि श्री गुरु ही परिपक्व बुद्धी श्री गुरूंमुळेच होते, त्यांच्याच कृपा आशीर्वादाने, त्यांच्याच मार्गदर्शनाने ही परिपक्व बुद्धी होते. माझ्या मनाने होत नाही, हे पक्क या ठिकाणी उपनिषदांनी सांगितलेलं आहे. म्हणून आमची जी अपरिपक्व बुद्धी आहे, ती जग झालंय, निर्माण झालेलं आहे असं आम्हाला वाटतंय. तर त्याच्यासाठीच मग या ठिकाणी शास्त्रांनी दाखले दिले की जन्माद्यस्या यतः, म्हणजे हे जग निर्माण झालं. यतो वा इमानी भूतानी जायते, हे सगळ्या भूतांचा जन्म झालेला आहे. वेगवेगळे दाखले दिलेले आहेत. माऊलींनी सुद्धा अमृतानुभवने शिवा आणि शिवा त्या पद्धतीचं मांडणी केली आहे. वस्तू प्रभावात संकल्पना माऊलींनी पण मांडलेली आहे. ही सगळी जी मांडणी शास्त्राने केली आहे ना, जग निर्माण होण्याची मांडणी जी केली आहे, ती आमच्या अपरिपक्व बुद्धीला पटण्यासाठी केलेली आहे. आणि एकदा आमच्या अपरिपक्व बुद्धीला हे जग निर्माण झालंय, म्हणजे या जगाचा कर्ता कोण आहे, मग या कर्त्याकडे आम्ही वळतो, मग त्या कर्त्याला आम्ही शरण जातो, आणि मग ह्या सगळ्या सृष्टी रचनेचा कर्त्याचा अधिष्ठान, मग त्याच्याकडे आम्ही जातो. स्टेप बाय स्टेप आमच्या अपरिपक्व बुद्धीला परिपक्व करण्यासाठी असलेला सगळी वाटचाल आहे. आणि मग त्या ईश्वराचंही अधिष्ठान जे आहे ते मी आहे, यावर ज्या वेळेला आम्ही येतो त्यावेळेला ती बुद्धी परिपक्व झाली असते, आणि मग आम्ही हे जग झालंच नाही, अगाजे झालेच नाही. हा साधनाक्रम आहे, हे फक्त लक्षात ठेवायचंय. एकदम अगाजे झाले नाही, इथे येऊ शकत नाही, आणि हे जग निर्माण झालंय इथे सुद्धा आम्हाला राहायचं नाहीये, थांबायचं नाहीये. मला हळूहळू एक एक पायरी पायरीने विचाराच्या टप्प्याटप्प्याने आम्हाला इथपर्यंत जावं लागेल. म्हणून आचार्य स्पष्ट करतात आहे 6, 7, 8, 9 कारिकेमध्ये जगनिर्मितीचेच सगळे विचार आचार्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेत. बघा, जग हे निर्माण झालं असं आधी आम्हाला श्रुती सांगते आहे. जग हे निर्माण झालं, श्रुतीने आम्हाला जग निर्माण झाल्यापासून सुरुवात केलेली आहे. निर्माण झालं सगळं जग, आणि म्हणून त्याचं स्पष्टीकरण आचार्य आणि गौडपादाचार्य सुद्धा तुमच्या समोर स्पष्ट करतात आहे की जे जे पदार्थ विद्यमान आहेत, म्हणजे जे पदार्थ आम्हाला दिसतात आहे, जे जे पदार्थ अस्तित्वात आहेत, त्या सगळ्या अस्तित्वात असणाऱ्या पदार्थांची निर्मिती होते. आणि ती निर्मिती जी होते ती अविद्याकृत मायामय बीजामधून
बीजात्मक प्राणापासून ती उत्पत्ती होते. आपण आपला अभ्यास केलेला आहे, फक्त आज उद्धृतच करते. बीजात्मक प्राणापासून अव्याकृतामध्ये बीज रूपाने ते प्राण असतात, म्हणजे ती प्राणशक्ती असते, म्हणजे ती शक्तीतून या सगळ्या गोष्टीची निर्मिती झाली आहे. हे आम्ही पक्क लक्षात ठेवायचं. सगळ्या जडाची निर्मिती त्या प्राणशक्तीतून झाली आहे. आणि चेतनाची जेवढी निर्मिती आहे, सगळ्या जीवांची जी निर्मिती आहे, हा तो चेतन पुरुष करतो, जे तो चिदात्मा करतो. चिदात्मा विश्व, तेजस, प्राज्ञ या रूपाने देव, तिर्यक, मनुष्य अशा अनेक प्रकारच्या देहांमध्ये प्रतिबिंबित झालेला तो चिदाभास, तो सगळं चेतन सृष्टी तयार करतो. तो चिदाभास त्याचं त्या तटस्थ आत्म्याचं, त्या आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब त्या सगळ्या जीवांमध्ये पडतो आणि तो चिदाभास सगळे निर्माण करतो. म्हणून उपाधीच्या दृष्टीने जरी भेद असले ना, तरी पारमार्थिक दृष्टीने कोणताही भेद नाही. जडामध्ये सुद्धा चैतन्य व्यापून आहे आणि चेतनामध्ये तर ते कार्यरतच आहे. आणि अशी याची सगळी निर्मिती झालेली आहे. मग अनेक मतमतांतराचा इथे गोषवारा घेतलाय. सृष्टीचिंतक काय म्हणतात, ही सृष्टी परमेश्वराची विभूती आहे. त्यानंतर तत्वचिंतक काय म्हणतात, तत्वचिंतक म्हणतात त्यांची तत्वचिंतकांची बुद्धी सृष्टी ही परमेश्वराची विभूती आहे इथपर्यंत ती मर्यादित नसते. सृष्टीच्या अतीत असणाऱ्या तत्वाचं ती चिंतन करते. म्हणून त्या सगळ्याच्या मतांचा गोषवारा 9व्या कारिकेपर्यंत या ठिकाणी घेतलेला आहे. काळाचं चिंतन करणारे म्हणत की काळापासून झालं, त्यानंतर ईश्वराच्या संकल्प केला ईश्वराने, म्हणून म्हणून हे देहादी जगत तयार झालं. असं सगळ्या मतांचं खंडन आचार्यांनी केलं. सगळ्या मतमतांचं खंडन आचार्यांनी केलं आणि सांगतात, आचार्य म्हणतात फार महत्वाचा मुद्दा आहे. हो, आजचा विषय अत्यंत एकाग्रतेने ऐकण्याचा आहे, तेव्हाच आपल्याला 7वी श्रुती समजणार आहे. अत्यंत एकाग्रतेने विषय ऐका. अशा जगनिर्मितीच्या आम्हाला पटावं म्हणून असे मत दिले आणि शेवटी आचार्य असं म्हणतात आहे, सगळ्या मताचं खंडन करून म्हणतात की विश्वनिर्मिती हा देवांचा स्वभाव आहे. तर स्वभाव याचा अर्थ आपण नेहमीचा घेऊ नये. या ठिकाणी शास्त्रीय शब्द आहे तो स्वभाव आहे, म्हणजे माया. स्वभाव म्हणजे माया, ह्या अर्थाने हा स्वभाव शब्द आपण घ्यायचा आचार्यांचा, आचार्यांनी वापरलेला आहे. आणि या मायेनी या विश्वाची निर्मिती होते, म्हणून विश्व हे मायेचं कार्य आहे. आता आपल्या बुद्धीमध्ये विश्वाकडे बघताना हे माईक आहे, हे मायेचं कार्य आहे, हे आता आधी आम्हाला या ठिकाणी आमच्या बुद्धीमध्ये हे फिट करून घ्यायचं. हा ब्लॉक इथे फिट करायचा. विश्व हे मायेचं कार्य आहे, कारण आम्हाला विश्व निर्माण झालं असं वाटत आहे, म्हणून हे मायेचं कार्य आहे. तर या मायेचा निराश करावा लागेल की नाही. अगाजे झालेच नाही इकडे जायला, निश्चितच करावं लागेल. म्हणून ह्या मायेचा निराश करण्यासाठी आम्हाला श्रुतीने आता चतुर्थ पादाचे वर्णन, तैसी माया भयानक, त्याचे समर्थन, तैसी माया भयानक. पण विचार करता माईक, विचार केला की ती माईक आहे, तशी ती भयानक आहे. विचार केली तर ती माईक आहे. मग मायेचा धाक कसा या धरावा. जर विचारांती की माया हे सगळं माईक आहे कळल्यानंतर मग तिचा धाक कशाला धरायचा. बापरे, कसं होईल, सगळं माईक आहे, आम्ही माईक फसलो आहे, याचा केवढा आपण बाऊ करतो, केवढा धाक धरतो. आम्हाला नाही कळत मांडुक्य एवढं कठीण आहे, अगाजे झालेच नाही, कशाला धाक धरायचा. म्हणून योगी सांगितले हो की तैसी माया भयानक, भयानक जे आहे विचार करता माईक. आत्ताच सांगितलं 3 पद्धतीच्या श्रोत्यांनी
कशा पद्धतीने विचार करायचा आणि आपला अधिकार वाढवत वाढवत गाजे झालेच नाही पर्यंत जायचं. श्रुती आम्हाला आता चतुर्थ पादाचं वर्णन करते. 3 पादांचं वर्णन श्रुतीने केलं. शिव, तेजस आणि प्राज्ञ हे 3 पाद ओंकाराचे याचं वर्णन करून झालं. सगळं सांगितलं सविस्तर. हे ठिकाण आहे, कसे भोग आहे, त्याचं कार्य कसं आहे, हे सगळं आपण सविस्तर बघितलेलं आहे. परंतु आता 4था पाद आम्हाला सांगतो. हा जो 4था पाद आहे हा आहे तुरीय पाद आहे. आणि ह्या पादाचं 4थ पाद हा तुरीय पाद असल्यामुळे वर्णन करण्याच्या आधी आचार्यांना म्हटलं की ह्याची आम्ही संगती आधी लावून द्यावी. कारण हा 4थ पाद जो आहे हा निर्गुण आहे. 4थ पाद निर्विशेष आहे. आणि म्हणून हा निर्गुण आहे, हा निर्विशेष आहे. हा समजण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि आमची ती मेहनत कमी करण्याचं काम दयाळू आचार्य त्यांनी केलं. आणि म्हणून संगती भाष्य आता आम्हाला ते त्यासाठी संगती भाष्य घेऊन आले. त्या संगती भाष्याचं श्रवण केल्यानंतर आम्ही ह्या निर्णयावर येणार आहोत की निर्गुण निर्विशेष असत असलेला जो 4थ पाद आहे तेच माझं स्वरूप हे. ते मला आधी ठरवावं लागेल ना. मी निर्गुण आहे निर्विशेष आहे. नुसतं निर्गुण आणि निर्विशेष होऊन जमेल का? ते कशा पद्धतीचं निर्गुण आहे, कशा पद्धतीचं निर्विशेष आहे, हा निर्णय मला आधी करावा लागेल. आणि हा निर्णय करणं, ह्या निर्णयासाठी काही वैचारिक मांडणी करणं, काही विचार करणं, याला म्हणतात संगती भाष्य. संगत लावून दिलेली आहे, संगती भाष्य असं म्हणतात. ही संगत आम्हाला या ठिकाणी लावून दिलेली आहे. 4th पाद वर्णन करताना 7व्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे की ते नांत प्रज्ञ, नांत प्रज्ञ, प्रज्ञ म्हणजे ते आत नाही, न बहिर्प्रज्ञ म्हणजे ते बाहेर पण नाही. 4th पाद तुरीय आत्मा हा आत नाही आणि तो बाहेर पण नाही. आपल्या साध्या भाषेमध्ये जर म्हणायचं बाहेर पण नाही, नांत प्रज्ञ न बहिर्प्रज्ञ म्हणजे आत आणि बाहेर अशा सापेक्ष हा 4था पाद नाही. बहिर्प्रज्ञ आपण जागृतीच्या वेळेला म्हटलं की नाही तो बहिर्प्रज्ञ आहे, असं म्हटलं की नाही आपण तो बहिर्प्रज्ञ आहे. कारण तो सगळं सगळं जग बघतो, बाहेरचं सगळं तो बघतो, म्हणून तो बहिर्प्रज्ञ असं आपण म्हटलं की नाही. त्यावेळेला निश्चित म्हटलं. स्वप्नाच्या वेळेला तो आतली सगळी सृष्टी पाहतो, म्हणून तो अंतःप्रज्ञ आहे असं म्हटलं. म्हणजे तो आत आहे असं आपण तेजसच्या वेळेला म्हटलं की नाही. आणि प्राज्ञेच्या वेळेला म्हटलं तो अव्याकृत आहे. ही मांडणी आपण त्या तिन्हीच्या पादाच्या वेळेला केली की नाही. आता 4th पादाच्या वेळेला सांगतात आहे बाबा रे तो जागृतीसारखा बाहेर पण नाही, स्वप्नासारखा तेजस सारखा तो आतमध्ये पण नाही, आणि तो अव्याकृत आहे असं नाही. म्हणजे आत आणि बाहेर या सापेक्ष हा 4था पाद नाही. लक्षात आलं इथपर्यंत? तो निरपेक्ष व्यापक आहे. तो निरपेक्ष व्यापक आहे. मी साधन पण सांगणार आहे, नक्की सांगणार आहे. निरपेक्ष व्यापक आहे. आता आत आणि बाहेर ह्या ज्या कल्पना आहे ह्या सगळ्या जीवाच्या कल्पना जीव सापेक्ष कल्पना आहे. हो, आत आहे बाहेर आहे, जीव सापेक्ष कल्पना आहे. आणि या ठिकाणी जीव सापेक्ष काहीच चालत नाही, कारण जीवच झालेला नाहीये. ह्या मांडणीकडे जायचं आहे. तर मग जीवाचं काहीतरी चालेल का हो इथे? आमचं काही चालत नाही या घरात. आम्ही पाहुणे आहो, सर आल्यानंतर सरनाईकांकडे आम्ही पाहुणे आलो आहो, आमचं काही नाही चालत असं जर मी म्हटलं तर तुम्ही सगळेजण एकदम हो म्हणाल की नाही. बरोबर आहे ताई, आज तुमची बॅकग्राऊंड पण वेगळी आहे, माझं काहीच चाललं नाही. त्यांनी जी बॅकग्राऊंड दिली ती दिली,
तसं त्याप्रमाणे आत आणि बाहेर या जीवसापेक्ष कल्पना या ठिकाणी चालत नाही. आपण याच्यासाठी नेहमी उदाहरण देतो की रस्त्यावर माणूस उभा आहे, अहो बाहेर का उभे राहता, आतमध्ये या. अंगणात आला, आता अंगण आतमध्ये झालं, रस्ता बाहेर. हॉलमध्ये बसलेला असतो, अहो अंगणामध्ये कशाला बाहेर उभ्या राहता, आतमध्ये या. आता हॉल आतमध्ये झाला, अंगण बाहेर झालं. हे उदाहरण आपण नेहमी देतो, आज द्यायचं कारण नाही, बराच मोठा भाग आपल्याला समजून घ्यायचंय. मग आत आणि बाहेर या जीवसापेक्ष कल्पना आहेत, त्या मान्य की नाही आपल्याला, हे मान्य केलं की नाही आपण की ह्या जीवसापेक्ष कल्पना आहेत. निश्चितपणे आपण हे मान्य केलं की ह्या जीवसापेक्ष कल्पना आहेत. आणि श्रुतीला सांगायचंय की चतुर्थ पाद पाद बाहेर नाही, तो निर्विशेष आहे. आत आणि बाहेर या सगळ्या विशेष कल्पना आहेत आणि आत्मा हा निर्विशेष आहे. आणि हे सांगण्यासाठी सर्व विशेष भावांचा निषेध केलाय. हे सांगण्यासाठी सगळ्या निर्विशेष विशेष भावाचा निषेध श्रुतीने 7व्या श्रुतीमध्ये केलेला आहे. म्हणून नांतप्रज्ञ बहिप्रज्ञ न बहिप्रज्ञ हे सांगितलेलं आहे. ना म्हणजे नाही, नांत प्रज्ञ तो आतमध्ये नाही. आणि सगळ्या विशेष भावांचा निषेध या ठिकाणी श्रुती करते, आत्मस्वरूप प्रगट करून आमच्या समोर चतुर्थ पादाच्या माध्यमातून. म्हणून आता आहे ते तुर्य ब्रह्म आहे, जे निर्विशेष आहे, जे निर्गुण आहे, हा शब्दाचा विषय नाही. शब्दाने याचं वर्णन करता येत नाही, हे आधी आम्ही समजून घेतलं. म्हणजे मग आम्ही त्या आत बाहेर, ही शब्दच आहे की आत बाहेर, त्याच्या बाहेर आम्ही निघू, प्रथम समजून घेतलं पाहिजे. शब्द काय करतो, एखाद्या वस्तूचं अभिव्यक्तीचं साधन शब्द आहे की नाही. एखादी वस्तू आम्हाला जर स्पष्ट करून सांगायची असेल तर मी शब्दच वापरते की नाही. मी आज पुसदला आले, त्यांच्या वास्तूतून प्रवचन घेते आहे, चिंतन मांडते आहे, तेव्हा आपल्याला कळलं की नाही मी कुठून चिंतन मांडते, शब्दाचा आधार मी घेतला की नाही. म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपण नाम रूप गुण धर्म जाती क्रिया या सगळ्यांचं वर्णन आपण करतोय की नाही. का वर्णन आम्ही करू शकतोय, कारण हे सगळं दृश्य आहे, इंद्रिय गोचर आहे, सावयव आहे, सोपाधिक आहे. जे जे सावयव आहे, ज्यांना अवयव आहेत, ज्यांना जे इंद्रियांना दिसत आहे, ते दृश्य आहे, त्या सगळ्या दृश्य वस्तू त्या निर्मित आहे. आणि म्हणून त्याचं वर्णन आम्ही शब्दाच्या माध्यमातून करू शकतो. त्याचं वर्णन आम्ही शब्दाच्या माध्यमातून करू शकतो. मग आपण म्हणाल की विश्वाचं तो तर दिसत नाही हो डोळ्यांनी, बरोबर आहे, डोळ्यांनी दिसत नाही, पण आम्ही अनुभवतोय ना, जागृतीमध्ये आम्ही सगळं अनुभवतोय ना, म्हणजे ते दिसणंच आहे की नाही. जे प्रथम पाद आहे, जो प्रथम पादाला काय म्हटलंय की तो बाहेरचा पाद आहे, तो आम्ही अनुभवतो आहे, म्हणजे तो दृश्यच आहे, तो सोपाधिकच आहे, कारण तो जागृताभिमानी आहे, म्हणून तो सोपाधिकच आहे. म्हणून त्याचं आपण आतापर्यंत त्या विश्वाचं वर्णन करू शकलो की तो इथे राहतो, तो असा अनुभवतो, तो तसा अनुभवतो. पण याचं चतुर्थ पादाचं तसं वर्णन करता येत नाही, कारण तो निरुपाधिक आहे, इंद्रिय अगोचर हे. पण शब्द तयार होण्यासाठी ज्या प्रवृत्ती लागतात ती प्रवृत्ती चतुर्थ पादामध्ये तयार होतच नाही, आणि म्हणून निषेध त्याची श्रुती करते. शब्दाला एक प्रवृत्ती लागते, कोणती, आता मी यांच्या इथे बसले आहे तर माझी प्रवृत्ती तयार झाली, या घराचं वर्णन मी आपल्या समोर कसं करते, त्या कुटुंबाचं वर्णन मी आपल्या समोर कसं करते, कुटुंब आणि घर, यामुळे माझ्या अंतःकरणात ती प्रवृत्ती तयार झाली आणि शब्दाचा आधार घेतला. तशा पद्धतीची प्रवृत्ती ह्या चतुर्थ पादामध्ये तयारच होत नाही,
निरुपाधिक आणि निरवय, त्यामुळे ती प्रवृत्ती इथे तयार होत नाही. म्हणून शब्दांनी याचं वर्णन करता येत नाही. म्हणून शब्दाचा विचार, शब्दाचा हा विषय होत नाही. शब्द हा फलगट परब्रह्मी हो, असं समर्थ म्हणतात. ते पोचटामध्ये घनवट, घनवटी उडे पोचट. म्हणून तैसा शब्द हा फलगट परब्रह्मामध्ये, फलगट म्हटलंय समर्थांनी त्या शब्दाला परब्रह्माच्या याच्यामध्ये. शब्द इथे या ठिकाणी निशब्द होता. तुझी या स्वरूपा पाहताना था देह भान सरले, शब्द हे भजनाचे थांबले. देहभान ज्या वेळेला निघून जातो, जीव भाव ज्या वेळेला निघून जातो, त्यावेळेला शब्दांचं काम सुद्धा थांबलेलं असतो. शेवटी पण नेतीच म्हटलंय की नाही. मग आता शब्दाने जर तो आत्मा वर्णन करता येत नाही, बघा हा कशी आमची बुद्धी कशी असते पहा, जीवाची बुद्धी कशी असते पहा. शब्दाने तर आत्मा वर्णन करता येत नाही, ठरलं, शास्त्राने ठरलं. मग ज्याचं वर्णन करता येत नाही तो शून्य असतो असं आपल्याला वाटतं की नाही. वर्णन करता येत नाही ते काय दादा वाटतं की नाही आपल्याला, असं ज्याचं वर्णन करता येत नाही ते शून्य आहे असं वाटतं की नाही. तो शून्य आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. मग आत्मा पण हा शून्य आहे का? आत्मा पण शून्य असेल का, असं आमच्या मनामध्ये शंका आलेल्या आहेत. साधकाच्या मनामध्ये शंका आलेल्या आहेत. आले की नाही आपल्या पण मनात, ऐकता ऐकता विकल्प येतात की नाही. माझ्याच मनामध्ये ही विकल्प उठतात. आम्हीच हे विकल्प अंतःकरणामध्ये उठल्यानंतर त्या अंतःकरणात हे विकल्प येतील, ते तर येतात, पण हे अंतःकरणात येतील की श्री गुरूंच्या लक्षात येतं आधीच. आमच्या अंतःकरणात यायच्या आधीच हे श्री गुरूंच्या लक्षात आलेलं आहे. काय दयाळू आहे होते बघा. आणि म्हणून हे गृहीत धरून आमच्या अंतःकरणात ही शंका आहे, गृहीत धरून आचार्यांनी शंका आमच्या समोर मांडली आणि विकल्प पण आमच्या समोर मांडला. कारण आम्ही संशयरहित व्हावा, शिष्य संशयरहित व्हावा, निशंक असावा, हा श्रीगुरूंचा आग्रह असतो. हो, माझ्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्यांचा तसा प्रयत्न पण असतो. हे त्यांचं दयाळुत्व आहे. हे दयाळुत्व आहे. आपण न विचारताच आपल्या मनातली शंका ओळखून विचारण्यापूर्वीच निशंक होईल. हे अकारण कारुण्यत्व आहे. हे त्यांचं अकारण कारुण्यत्व आहे. हे त्यांचं दयाळुत्व आहे. आणि म्हणून आचार्य म्हणतात चतुर्थ पाद हा आत नाही, हा बाहेर पण नाही. त्याचं शब्दांनी वर्णन करता येत नाही. तो शून्य सुद्धा नाही. आत नाही, बाहेर नाही, वर्णन करता येत नाही म्हणजे तो शून्य का? तो शून्य सुद्धा नाही. कारण काय? शून्य हे शून्य आहे, हे ज्ञान आम्हाला झालं की नाही. हे ज्ञान जेव्हा आम्हाला झालं, हे शून्य आहे, हे ज्ञान कोणामुळे झालं हो? हे शून्य आहे आम्हाला कसं जाणवलं? हे त्या आत्म्याच्या अधिष्ठानामुळे जाणवलं. आत्म्यामुळे हे शून्य आहे आम्हाला कळलं. त्यामुळे आत्मा स्वरूप चतुर्थ पाद हा शून्य नाही, ही शंका आमच्या मनामध्ये यायलाच नको. हे आचार्यांचं सांगणं आहे. म्हणून त्यांनी संगती भाष्य आम्हाला दिलंय की एकदम नांत प्रज्ञ, तो आत नाही, तो बाहेर नाही. एकदम जर असं श्रुतीला आम्ही सुरुवात केली तर आपण सगळे गडबडून जाऊ. कसं काय म्हणतात आत नाही बाहेर नाही? तुम्ही तर जागृतीच्या वेळेला सांगितलं की तो बाहेर आहे, आणि स्वप्नाच्या वेळेला तो आत आहे सांगितलं. बहिर्प्रज्ञ सांगितलं, अंतरप्रज्ञ सांगितलं. आता तुम्ही म्हणतात की तो नाहीच आहे आत बाहेर. असा आमचा घोटाळा होऊ नये म्हणून सांगतात आहे की तो शून्य सुद्धा नाही. हा विकल्पच आमच्या मनामध्ये यायला नको. मग आता आपण जे सगळं बघतो, जगत जे बघतो, प्रपंच बघतो, हा देहादी दृश्य जगत जे बघतो, हे आम्ही अनुभवतो, हे काय आहे? हा सगळा भास आहे. कसा रज्जूवर सर्प दिसतो, असतो का सर्प? भास आहे की नाही तो? तसा हा सगळा भास आहे. सगळं पृथ्वीवर रजत दिसतो, शिंपल्यावर चांदी दिसते की नाही?
आम्हाला ती चांदी खरी वाटते की नाही, तो सगळा भास आहे. मग आता हा भास आम्हाला का झाला? का भास होतो बघ? भास आम्हाला कशामुळे होतो? अधिष्ठान आहे म्हणून आम्हाला भास होतो. हॉलमध्ये बसलो आहे आम्ही आणि दार अर्धवट उघडं आहे. तिकडून कोणीतरी व्यक्ती गेली. आम्हाला काय वाटतं, की अरे ती नक्की कोण आहे? माझा मुलगा आता आला. वास्तविक पाहता मुलगा आलेला नसतो, पण मुलगा आल्यासारखा वाटतो. पण कोणीतरी व्यक्ती आलेली आहे तिथे. आधी कोणीतरी व्यक्तीचं तिथे अस्तित्व असल्यामुळे मला माझा मुलगा आला हा भास होतो. ती व्यक्ती असते कोणीतरी कुरिअर घेऊन आलेलं असतं ना, अमेझॉन वरून काहीतरी आणलेलं असतं. आम्हाला वाटतं माझा मुलगा आला बाहेर. भास झाला की नाही? तो आल्यामुळे मला तो भास झाला. तसं हे जगत जे भासमान आहे ते माया मग आहे, माया निर्मित आहे, हे आम्हाला का जाणवतं? आधी ब्रह्म अधिष्ठान रूपाने आहे म्हणून आम्हाला हे ब्रह्म, म्हणून आम्हाला हा माईक भास, हे जगत मला आहे असं वाटतं. बस. म्हणून हे तीन पाद जे आहे, जागृती, स्वप्न आणि तेजस, हे तिन्ही पाद, जागृती, स्वप्न आणि अवस्था जी आहे, प्राज्ञ अवस्था जी आहे, सुषुप्ती अवस्था जी आहे, ह्या सगळ्या माईक आहे. यामध्ये मी रमता कामा नये. यामध्ये मी रमता कामा नये. या भासमान आहे, या माईक आहे, ह्या ज्यांच्या अधिष्ठानावर भासतात, तो तुरीय ब्रह्म, तो चतुर्थ पाद, तो मी आहे, असा आम्ही व्यवहार कालामध्ये विचार करायचा. केव्हा विचार करायचा? अभ्यासाच्या वेळेला करायचा, मान्य आहे, समजून घ्यायचा. आणि तो व्यवहार कालामध्ये, व्यवहार जेव्हा आमचे सुरू असतात ना जागृतीचे, तेव्हा तो आम्ही करायचा. हे साधन आहे की नाही? हे साधन आम्ही लक्षात घ्यायचं. आणि बोले चाले व्यवहारिता आपणा देखील, व्यवहार करत असताना आम्ही हा विचार सतत करायचा की कोणाच्या अधिष्ठानावर हे सगळं चाललेलं आहे. ते ब्रह्म मी आहे, तो चतुर्थ पातुरीय ब्रह्म मी आहे. हा सतत निर्णय करत जेव्हा जाऊ, तेव्हा एक दिवस आमचा निश्चय सहज होऊन जाईल. एक दिवस तो निश्चय सहज होईल. आले साधनाचे फळ, संसार झाला सुख. ते स्वतः आहे, तेच चित आहे, जे चित आहे तेच आनंद आहे, तोच आनंद आहे. स्वरूपी नाही त्रिविध भेद, तो एकवद सच्चिदानंद. नाथ महाराज म्हणतात. हा अनुभव मला घ्यायचा आहे की हे एक आहे, तीन नाही. आणि ह्या अनुभवासाठी आम्हाला हे तुरीय चतुर्थ पाद जो आहे, तुर्य नाही. शब्दांनी याचं वर्णन करता येत नाही. हे लक्षात घ्यावं लागेल, म्हणजे आम्ही याच्यामध्ये अडकणार नाही, शब्दामध्ये अडकणार नाही. शब्दारण्य महाजन म्हटलंय ना, शब्दाचं अरण्य महाजाल आचार्यांनी म्हटलंय. याच्यामध्ये आम्ही अडकता कामा नाही. आणि ती शून्य आहे बा म्हणजे काहीच नाही, याच्यात काही अर्थ नाही, याच्यातही आम्ही अडकू नाही. आम्ही त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं आहे, त्या अधिष्ठान दृष्टी तयार होण्यासाठी ही सगळी मांडणी या ठिकाणी केलेली आहे. म्हणून मला आचार्य सांगतात, आमचा पुढचा मुद्दा सांगतात आहे, 7 मुद्दे आचार्यांनी आमच्या समोर मांडलेले आहे, आम्हाला पटवून देण्यासाठी 7 ते 8 मुद्दे. 3 मुद्दे बघितले आपण आतापर्यंत. त्याच्यामध्ये तो शब्दाचा विषय नाही, त्यानंतर तो शून्य नाही, चतुर्थ पाद हा शून्य पण नाही. आता आम्हाला सांगतात आहे आत्मस्वरूप, जरी सुद्धा ह्या आत्मस्वरूप प्राणादी विकल्पाचा आश्रय आहे. म्हणजे काय? प्राणादी विकल्प, प्राण आणि आदी यांचा आश्रयस्थान आहे. आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर हे सगळं तयार होत आहे. म्हणजे प्राण, विश्व, तेजस, प्राज्ञ, हिरण्यगर्भ, विराट, हे सगळे हे जे आहे प्राण आदी, याला प्राण आदी म्हणतात. म्हणून प्राणादी हे सगळे याच्या आश्रयावर जरी तयार होतात आहे, तरी हे सगळ्या ह्या कल्पना आहे.
आणि ह्या सगळ्या कल्पनाचं अधिष्ठान आत्मस्वरूप चतुर्थ तुर्य चतुर्थ पाद हे आहे. म्हणून प्राणादी विकल्पाचा आश्रय हे आत्मस्वरूप आहे. ह्या सगळ्या भासाला, त्या सगळ्या अध्यासाला हा चतुर्थ पाद तुर्य आत्मस्वरूप अधिष्ठान आहे. अधिष्ठान रूपाने आहे म्हणून ते शब्दाने ते निर्देश करता येत नाही, निरुपाधिक आहे. आपण आश्रयस्थान पुणेनी दाखवतो की नाही, शब्दाने दाखवतो की नाही. तिथे जा, खूप पाऊस येतोय, अहो त्या झाडाखाली जा, पावसामध्ये ओले होणार नाही. त्या पलीकडे जा, ते घर आहे, त्या घरी जा, पावसाने ओले होणार नाही. दाखवलं की नाही आपण आश्रयस्थान, पुणेनी दाखवलं, शब्दाने दाखवलं. परंतु या ठिकाणी ते आश्रयस्थान जे आहे ते आम्हाला पुणेनी दाखवता येत नाही, कारण निरवय निरुपाधिक आहे. शब्दाने आम्ही त्याचं निर्देशन करू शकत नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की हे आश्रय आत्मस्वरूप जरी सगळ्यांचं अधिष्ठान आश्रय आहे, तरी सुद्धा या सगळ्यांचा आधार जरी हे आत्मस्वरूप आहे, तरी सुद्धा आत्मस्वरूप आणि जगत जे आहे याच्यामध्ये संबंध हा आधार आणि आधेय हा होऊ शकत नाही. फार महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आत्मस्वरूप त्याच्या आश्रयावर जरी हे सगळं असलं, अधिष्ठित असलं, तरी सुद्धा याच्यामध्ये आधार आधेय हा संबंध नाही. म्हणजे काय हो आधार आधेय संबंध? म्हणजे वेलीला काडीचा आधार असतो, मानलं की नाही. वेल असते, त्याला काडी जर लावली तर त्या काडीचा आधार त्या वेलीला असतो. त्या काडीच्या आधाराने ती वेल वरती चढते की नाही. मग आता या ठिकाणी काडी हा झाला आधार, काडी काय झाला आधार, आणि वेल काय झाली आधेय. आधाराच्या साह्याने चढणारी आधेय, शास्त्रीय शब्द आहे आधार आणि आधेय. मग आता हे झाले शास्त्रीय शब्द. मला काय वाटतं, मला कशाचा आधार वाटतो हो? मी कशाच्या आधारावर आहे, जीव कशाच्या आधारावर राहतो? दार पैसा, मुलं बाळ, यश कीर्ती प्रतिष्ठा, या सगळ्याच्या आधारावर आपण जगत असतो की नाही. आम्हाला सांगितलं नाही सगळ्याचा त्याग करा. अन्याश्रयाणाम त्यागाणाम. का त्याग करा? कारण मी मूळचा आत्मस्वरूप आहे आणि आत्मा कशाचाही आश्रय नाही, कशाचाही आधार नाही, स्वतंत्र आहे. मी कोणाचा आधार पण नाही. वाटतं की नाही आपण आधार म्हणून, एक तर मी कोणाच्या तरी आधारावर जगतो, नाही तर मी स्वतः आधार आहे असं मला वाटतं. माझ्यामुळे घर चालते, मी या घराचा आधार आहे, मी या घराचा कणा आहे, कुटुंबाचा कणा मी आहे असं वाटतं. या दोन्हीच्या मध्ये हा जीव असतो आणि या दोन्ही या संबंधातून या जीवाला काढायचं आहे. स्वरूप हा आधार पण नाही आणि आधेय, आधार आणि आधेय हा संबंध आत्मस्वरूपाला नाही, असं ते स्वतंत्र आहे. आणि म्हणून मी सुद्धा या जीवाने सुद्धा या सगळ्या आश्रयाचा त्याग करायचा आणि भगवंताला आश्रय समजायचं आणि शरणागती पत्करून मीच अधिष्ठान आहे, माझ्या अधिष्ठानावर हे देहादी जगत आहे हा निर्णय करायचा. मीच परब्रह्म स्वरूप आहे, ते चतुर्थ पाद मी आहे, नांत प्रज्ञा बहिर, मी आत नाही मी बाहेर, मी कोणाचा आधार नाही, मी कोणाच्या आधारावर नाही, असं स्वतंत्र हे स्वतंत्र मीच परब्रह्म स्वरूप आहे. हा निश्चय मला मी ज्यावेळेला करेन त्याच वेळेला निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची स्वरूप आश्रय आधेय संबंध नाही, म्हणून ते शब्दांनी निर्देशित करता येत नाही. आधार आणि आधेय जे आहे
हे शब्दाने का निर्देशित होतं? आम्ही यांच्या आधारावर, कारण दोन्हीही सावयव असतात. काडी पण सावयव आहे, वेल पण सावयव आहे. त्यांना रूप असतं, ते सावयव आहे. त्यांना ते सगुण आहे, ते सविशेष आहे. काडी आणि वेल दोन्ही सविशेष आहे. म्हणून आम्ही वर्णन करू शकतो, या वेलाला की नाही, या काडीचा आधार आहे. ही काडी, हा वेल, असं आम्ही म्हणू शकतो. पण या ठिकाणी आत्मस्वरूप निरुपाधिक आहे, निर्विशेष आहे, निर्गुण आहे, अरूप आहे. म्हणून आम्ही शब्दाने त्याचं वर्णन करू शकत नाही. म्हणून ते कोणाचाही आश्रय होत नाही. आणि आधार आणि आधेय हे संबंध प्रस्थापित होत नाही. हे संबंध प्रस्थापित कशामध्ये होतात? जेव्हा दोन वस्तू दृश्य स्वरूपात असतात, तेव्हा संबंध प्रस्थापित होतो आधार आधेयाचा. आधार आधेय संबंध आत्मस्वरूपाच्या तिथे नाही, स्वतंत्र आहे. माझ्या अधिष्ठानावर देहादी जगत आहे. माझ्या अधिष्ठानावर हे चंद्र सूर्य प्रकाशित होतात आहे. आपण शिकलोय मध्ये झालंय, कठोमध्ये आपण माझ्या अधिष्ठानावर. म्हणून हे आत्मस्वरूप, तुरीय आत्मस्वरूपामधून निर्माण झालेले जे प्राणादी विकल्प. आता मी प्राणादी विकल्प म्हटलं, ती कन्सेप्ट पक्की लक्षात ठेवून घ्यायचं की प्राणादी विकल्प म्हणजे प्राण, हिरण्यगर्भ, विराट, स्थूल, सूक्ष्म हे जे आहेत त्याला प्राणादी विकल्प म्हणतात. आणि ही सगळी जडसृष्टी, हे जे प्राणादी विकल्प आहेत, हे सगळे विकल्प भासमान आहेत, मिथ्या आहेत. हे सगळे मिथ्या आहेत. आणि म्हणून कारण या तीन अवस्था, या तीनही ते आम्ही जागृती, स्वप्न, सुषुप्ती जे बघितल्या, विमानी आत्मा, हा सगळा भास आहे. दोरीवरचा साप असत आहे, त्याला अस्तित्वच नाहीये. दोरीवरच्या सापाला अस्तित्व आहे का? अजिबात नाही. त्या सापाला त्या दोरीपासून वेगळं काढता येतं का? अजिबात काढता येत नाही. अजिबात वेगळं काढता येत नाही. अगदी त्याप्रमाणे हे तीनही देहाभिमानी जे आत्मा आहेत, यांना आत्मस्वरूपापासून वेगळं करता येत नाही. म्हणून ह्या तीनही अवस्था आणि आत्मा या भिन्न गोष्टी नाहीत. ह्या भिन्न गोष्टी नाही. म्हणून त्यांना आधार आधेय हा संबंध देता येत नाही. लक्षात घ्यायचं, फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांना आधार आधेय हा संबंध देता येत नाही. असा मी चतुर्थ तुरीय पाद आहे, जो आत नाही, बाहेर नाही, कशाच्या सापेक्ष कल्पनेमध्ये बसणारा नाही, असा निरपेक्ष व्यापक मी आहे. हे आम्हाला आचार्यांना सांगायचं आहे. संगती भाष्य खंडन मंडन करून आचार्यांनी संगती भाष्य मांडलंय. खंडनाची प्रक्रिया आपण तेवढी टाळली आणि मंडनच मांडत चालले. खंडन आचार्यांनी करून ठेवलंय. आम्ही फक्त आचार्यांनी खंडन केल्यानंतरचे जे निर्णय आहेत, तेवढे निर्णय फक्त आम्हाला द्यायचे. बस तेवढे निर्णय आमच्या लक्षात घ्यायचे. आता खंडन करण्याची आवश्यकता नाही. मग तो शून्य असेल का, मग तो आधार आधे संबंधामध्ये असेल का, तो का नसेल, एवढं लक्षात घ्यायचे आता आम्हाला जरूर नाही. खंडन नाही लक्षात घ्यायचं. त्या खंडनातून आचार्य ज्या निर्णयावर पोहोचले आणि खंडन आणि मंडन जी मांडणी केली, मंडन म्हणजे मांडणी केली निर्णयासाठी, तेवढी मांडणी आम्ही फक्त लक्षात घ्या. पुढे चालायचं. मांडणी लक्षात घेणं साधन आहे. म्हणून मला सुद्धा या जीवाला पण कोणाचा आधार हा जीव नाही आणि कोणाच्या आधारावर पण जीव नाही. कारण मी मूळचा आत्मा आहे, महाजीव झालाच नाही. इथे आपण सहज येऊ की नाही. आता आचार्यांनी केलेल्या मंडळीमुळे आपण या निर्णयावर सहज आलो की नाही, अलगद आलो की नाही. सहज आलो. असं
आलं पाहिजे व्यवहारकालीन बरं का. म्हणून बोले चाले व्यवहारिता आपणा देखी. मलाच व्यवहारकालीन मला स्वतःला मला बघायचं आहे. आपणा देखी मीच मला बघायचं आहे. अशा पद्धतीने बघायचंय. आधी विश्व तेजस प्राज्ञ या माध्यमातून कार्य लक्षात घ्यायचं आणि मग चतुर्थ पाद पाद मी आहे. आपणा देखी. म्हणून आत्मा हा प्रत्यक्षादी प्रमाणाचा विषय नाही. हे आपण अनेकदा शिकलो आहे. अगदी ती जंत्री सगळी ठरलेलीच आहे. कारण तो निरुपाधिक आहे, निर्विशेष आहे, इंद्रिय अगोचर आहे. अगोचर म्हटलं बरं की गोचर नाही लक्षात. इंद्रिय अगोचर आहे. ही सगळी जंत्री जी आहे ना ती ठरलेली आहे जंत्री. आणि ही सगळी जंत्री आमच्या अंतःकरणात ठसावी. नुसती ठसून जमणार नाही, ती रुजावी. नुसती रुजून नाही जमणार. हो बी रुजल्यावर की नाही नुसतं बी रुजलं नाही जमत. त्या बीला अंकुर आली पाहिजे, ती फुलायला पाहिजे आणि फुलून मग तिला फळ पण आलं पाहिजे की नाही. झाड मोठं होऊन ती फुलावी सुद्धा आणि मग तेच होऊन राहणं हे ते फळ आहे. हा महत्वाचा उद्देश श्रुतींचा आहे. आणि म्हणून श्रुती आम्हाला वारंवार हेच सांगते. काय ताई तुम्ही सांगता की आत्मा हा प्रमाणाचा विषय नाही, तो अप्रेम आहे, तर आम्हाला कळून चुकलो. हा प्रमाण माहितीये पण परत का सांगितलं श्रुतीनी याच्यासाठी सांगितलं. तेच तेच परत सांगते. आई सांगते ना मुलाला एकच गोष्ट. शेवटी तो कंटाळतो पण त्याला कळत नाही. पण जेव्हा कळतं तेव्हा कळतं की अरे आईने बरोबर सांगितलंय मला. श्रुती माऊली मला सारखं सांगते आत्मा अप्रमेय आहे. तो एकमेव आहे. अद्वितीय आहे. आत्म्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. म्हणून हा जीव निर्माण झालेला नाहीच. हे जग निर्माण झालेलं नाहीच. हे आम्हाला श्रुतीला वारंवार ते ठसवायचंय, रुजवायचंय, फुलवायचंय आणि फळ तेच आलं पाहिजे. हा उद्देश आहे. आणि हा उद्देश साध्य करण्यासाठी गौडपादाचार्य आचार्य आणि परमपूज्य काका आणि आता ती सगळी गंगा वाहत आली आणि सुनील काका यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत तो स्त्रोत येऊन पोचतोय. भाग्यवान आम्ही आहोत. आम्ही 3 कॅटेगरी मध्ये श्रोते तरी आम्हाला समजेल की नाही. हो समजायला पाहिजे की नाही दादा आम्हाला. आता मला समजत नाही असं आपण म्हणू शकतो. मला काय कोणत्या स्तरावरून काय समजून घ्यायचंय. लहान मुलं सिनेमाला गेले की फक्त लहान मुलांचे सीन लक्षात घेतात आणि आनंदी होतात की नाही. आणि सिनेमा बघण्याचं समाधान घेतात की नाही ते. हळूहळू जसं जसं त्यांचं वय वाटतं परिपक्वता येते तसं त्यांना सिनेमाचं पुढचे सगळं समजतं. साधकाचं हे लक्षात घ्यायचंय आज संगती भाष्यातून. आणि मनातला हा विकल्प काढून टाकायचाय की आम्हाला काहीच समजत नाही आणि आम्हाला कठीण जातोय. म्हणून आत्म्याला जात पण नाहीये. कारण अद्वितीय आहे म्हणून जातीमत्व नाही. आचार्यांनी केलेली मांडणी. पाचकादी क्रिया पण नाही त्यात. म्हणजे काय पाचकादी क्रिया म्हणजे 5 क्रिया म्हणजे उठणे, बसणे, पोहणे, ऐकणे, पाहणे या क्रिया त्याला नाही. त्याचा अत्यंत अभाव आहे. म्हणजे आता या क्रियांमध्ये मी खूप अडकू नाही. माझ्यासारखं कोणीच पाहत नाही. माझ्यासारखं कोणीच चालत नाही. काय माझं चाललंय बघा. निघालो ना चालत चालत तर 10 लोक मला बघतात. कोण आहे तू कुठला अभिमान धरतोय. म्हणून पाचकादी क्रिया सांगाव्या लागतात. कोणत्याच संबंधामध्ये मी नाही. आमचे फार जुने संबंध आहेत. आता बघा तो आमच्याशी कसा वागतो. आनंद सगळा हरपला हो. कोणत्याच संबंधात मी नाही. कोणत्या त्याच्यामध्ये मी नाही. जाती प्रिय गुण नाम रूप या सगळ्यांचा अभाव आहे. आणि ह्या सगळ्या नामरूपाच्या अतीत स्वरूप आहे. शब्दामध्ये सामर्थ्य नाही. श्रुती इथे नांतम प्रज्ञा निषेध रूपाने करते. निषेध करते आहे की ना आत आहे ना बाहेर आहे असा निषेध करते या ठिकाणी श्रुती. निषेध रूपाने आम्हाला सातवी श्रुती समजून सांगते.
म्हणून मग एवढं संगती भाषा आम्ही सगळं इथे हे करत असताना आत्मज्ञान हे निश्चितच मला उपयुक्त आहे. निश्चित आम्हाला हे उपयुक्त आहे आत्मज्ञान. कशासाठी उपयुक्त आहे? जे अज्ञान आहे, जो भास आहे, या भासाचा हा जो भास आहे त्याचा निराश होण्यासाठी, हा भास मावळण्यासाठी आम्हाला या अधिष्ठानभूत आत्म्याचं ज्ञान होणं गरजेचं आहे. याचं ज्ञान होता क्षणीच त्या सगळ्या मिथ्यत्वाचा निराश होतो, या माईकाचा निराश होतो. आत्मज्ञान आम्हाला झालं त्या क्षणाला. 1000 वर्षापूर्वीचा अंधार असतो गुहेमध्ये, त्याला किती दिवस लागतात तो जायला? अंधार आहे गुहेमध्ये, 1000 वर्षापासून ही गुहा अंधारात आहे आणि एक दिवा नेता क्षणीच अंधार जातो की नाही? ज्या वेळेला दिवा त्या क्षणी अंधार गेला की नाही, तसा आमचा हा जो अज्ञान रूपी अंधकार आहे, हा त्या आत्मप्रकाशाने तत्क्षण जातो. एवढ्या जन्माचं अज्ञान तत्क्षण आमचं निरून जातं. म्हणून हे आत्मज्ञान आवश्यक आहे. याचं हे प्रयोजन आहे. यांनी अनात्म वस्तूची तृष्णा निवृत्त होईल, अविद्येचा निराश होईल. म्हणून चतुर्थ पादाचं वर्णन, चतुर्थ पादाचा अभ्यास आम्हाला याच्यासाठी. पूर्वी जे आहे ते 3 पाद जे आहे आत्मस्वरूप, हे 4 चरणांचं आहे, पक्क मान्य आहे की नाही? त्यातले 3 चरण जे आहेत ते अपारमार्थिक. 3 चरण जे आहे आपण आम्ही अभ्यास केला ते अपारमार्थिक आहे, म्हणजे ते अपरब्रह्म आहे. विश्व, तेजस आणि प्राज्ञ हे भासमान स्वरूपाचे आहेत, माया कल्पित आहेत, अपरब्रह्म आहे, बीजांकुर स्थानीय आहे. म्हणजे प्राण हे बीज रूपानी असतात. सगळ्याची ह्या त्याच्यामध्ये हे सगळं आहे. बीजामध्ये जसं वृक्ष सगळा असतो तसं हे सगळं इथे असतो. म्हणून बीजांकुर स्थानी आहे. म्हणून हे सगळं जे आहे हे अपारमार्थिक आहे. आणि पारमार्थिक पाद आहे हा स्वयं आत्मा. चौथा पाद जो आहे हा पारमार्थिक आहे. जे पहिले 3 पाद जे आहे हे कार्यकारण रूप आहे, बीजात्मक आणि अपरब्रह्माचं हे सगळं 3 पादाचं वर्णन आम्ही आतापर्यंत ऐकलेलं आहे. चतुर्थ पाद हा पारमार्थिक स्वरूपाचा आहे. तो कार्यकारणाच्या अतीत आहे. तो आधार आणि आधेय संबंधाच्या अतीत आहे. तो शून्य नाही. त्याचं शब्दांनी वर्णन करता येणार नाही. आणि असा तो मी आहे. तुरीय आत्मा मी आहे असं आम्हाला समजून घ्यायचं आहे. हा निर्णय मला करून घ्यायचा आहे. म्हणून स्वरूपाच्या पारमार्थिक पादाचा विचार आम्ही सतत सांगितला, सतत केलेला आहे. म्हणून हे शाब्दिक ज्ञान नाही. निर्गुण तुरीय स्वरूप माझे स्वतःच स्वरूप आहे, की मी अभेदत्वाने मी समजून घेणं, हेच खरं ज्ञान आहे. खरं ज्ञान कोणतं आहे? हेच खरं ज्ञान आहे की अभेदत्वाने परमात्मा स्वरूप माझं स्वरूप मी समजून घ्यायचं. अभेद ज्ञानाने जीव स्वतःच परब्रह्म स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आणि तेव्हाच तो या कल्पित मायात्मक आणि भासात्मक संसारापासून मुक्त होतो. आणि मग त्यावेळेला परिपक्व असा झालेला मी अगाजी झालेच नाही. त्या निर्णयाप्रत पोहोचतो. याला म्हणतात अभ्यास.
असा अभ्यास करायचा आहे. अभ्यास करत इथपर्यंत पोहोचायचा. असा अभ्यास या मांडुक्याच्या माध्यमातून होईल. चरणी प्रार्थना करते. भाषाला या ठिकाणी विराम देते. उद्यापासून सुनील काकांच्या अधिकारवाणीमधून आपण 7व्या मंत्राचं विवेचन ऐकणार आहोत. तो 7वा मंत्र सांगतो. तो आत्मा तुरीय आत्मा अंतःप्रज्ञ नाही, बहिष्प्रज्ञ नाही, उभय प्रज्ञ नाही, प्रज्ञान घन नाही. मग तो आत्मा कसा आहे? अदृष्ट आहे, अव्यवहार्य आहे, अग्राह्य आहे, लक्षणरहित आहे, अचिंत्य आहे. तो मी आहे हे महत्वाचं. हे ध्रुवपद असावं. तो मी आहे. प्रत्येक श्रुती मंत्राचं ध्रुवपद तो मी आहे असावं आणि तेच होऊन राहावं. हा 7वा मंत्र आता आपण इथे सुरू करूया. विराम देते. रामकृष्ण रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. नमस्कार. हरी काकू. रेकॉर्डिंग बंद कर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. शैलाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शैलजाताई नमस्कार. नमस्कार रामकृष्ण हरी. आपल्याला आणि वासंती त्यांना पण रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. नमस्कार.